3 लाखात विद्यापीठामध्ये बीकॉमची एमकॉमची डिग्री विकत मिळते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डिग्र्या विकायला काढल्या. कुणाच्या ताब्यात आहेत या राज्यातली विद्यापीठं? कुणाच्या विचाराची लोक विद्यापीठामध्ये बसवली गेलीत? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुलेंच्या नावानं आहे, पण त्यांच्या विचारांचं काम इथल्या विद्यापीठांमध्ये होतं का? जर कुलगुरूंच्या, प्रकुलगुरूंच्या किंवा परीक्षा विभागाच्या आणि इतर सगळ्या प्रमुखांच्या अधिपत्याखाली जर डिग्र्या विकत घेतल्या जात असेल, तर राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सन्मान्य राज्यपाल महोदयांना, राज्याच्या सन्माननीय उच्च शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माझी हात जोडून विनंती आहे, पुणे विद्यापीठाचा जो काही डिग्री विकण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि तोपर्यंत कुलगुरू असतील, प्रकुलगुरू असतील किंवा परीक्षा विभागाचे प्रमुख असतील, या सगळ्यांकडून त्यांच्याकडे असणारी जबाबदारी काढून घ्यावी. निपक्षपातीपणे चौकशी करा, कारण विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळलं जातंय. त्यांच्या शैक्षणिक वृद्धीच्या विरोधात विद्यापीठ काम करतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं, जर शिक्षणाचं आर्थिक बाजारीकरण होणार असेल, शिक्षणाचा जर बाजार मांडला जाणार असेल, तर संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. आम्हाला कुलगुरूंना आणि त्यांच्या संपूर्ण सिस्टीमला जाब विचारावं लागेल. संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनंच आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. काय चाललंय? का आम्ही शिक्षणामध्ये जी माणसं त्या खुर्चीवर बसलेत त्यांनी प्रत्येक विभागातल्या त्या शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या आर्थिक भावनांशी, सामाजिक भावनांशी, शैक्षणिक गोष्टीशी सगळीकडे खेळ सुरू करण्याचा आणि तिथं आपली माणसं घुसून फक्त आर्थिक बाजार करण्याचा हा सगळा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. या विरोधात बोलावं लागेल. मित्रांनो, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करत असताना सर्वांचं मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. आम्ही गप्प आहोत म्हणून प्रशासन, मग ते कुठलंही असू द्या, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, आमच्या भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतंय, आमच्या शैक्षणिक इतर सगळ्या गोष्टीशी खेळ करण्याचा प्रयत्न करतंय. आम्हाला शांत बसता येणार नाही आणि यासाठी बोललं पाहिजे. तुम्ही विद्यापीठामध्ये कुठलीही डिग्री, कुठलाही निकाल, कुठलीही शैक्षणिक अडचण जर तुमची असेल तर जा. तिथं बसलेली माणसं हे एका विशिष्ट विचारधारेचे आहेत. सरकारच्या आशीर्वादानं काही लोक तिथं घुसवली गेलेत. सरकारच्या आशीर्वादानं काही लोक तिथल्या खुर्च्यावर बसून विद्यापीठातल्या शैक्षणिक धोरणांचा अक्षरशः आर्थिक बाजार मांडलेला आहे आणि हे अत्यंत भयानक आहे. संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. त्याची 2 कारणं आहेत. एका बाजूला त्यांच्या विचाराची माणसं त्यांचं आर्थिक हित लक्षात घेऊन प्रत्येक गोष्ट स्वतःची माणसं घुसवून स्वतःच्या माणसाचा आर्थिक लाभ झाला पाहिजे, आपली घरं भरली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करतात. आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांची पिळवणूक, विद्यार्थ्यांचं हित लक्षात न घेता वेळेवर कुठलीही गोष्ट, साधे परीक्षा होऊन कित्येक दिवस लोटले तरी यांच्याकडे निकाल लागत नाहीत. यांच्या मार्क लिस्टमध्ये घोटाळा असतो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे निकाल लावले जातात. यांच्याकडे ताळमेळ नाही. प्रत्येक गोष्टीत असं काही दिवसापूर्वी कानावर आलं होतं, पैसे दिले की तुमचा एखादा पेपर निघतो. आता तर डिग्र्याच पैशाला विकत मिळतायत म्हणल्यानंतर विद्यापीठाचं जाणीवपूर्वक नाव घालवण्याचा प्रकार विद्यापीठामध्ये सुरू आहे. म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं नाव ज्या विद्यापीठाला दिलं तिथं जर शैक्षणिक घोटाळे होणार असतील तर ही सिस्टीम बदलली पाहिजे, यांचा पदभार काढून घेतला पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. या माध्यमातून आपल्याला आवाज उठवावा लागेल.
तुम्ही विद्यापीठामध्ये विचारांची सुद्धा लोक त्यांनी बरोबर तिथं खुर्चीवर बसवलीत. ती माणसं ठराविक लोकांनाच रिपोर्टिंग करतात. ही माणसं कुठल्या तरी एका विशिष्ट विचारधारेची जी की सत्ताधारींची आहे त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळं इतर कुणी जर गेलं तर ह्यांची दादागिरी असते. यांच्या लोकांनी काही केलं तर त्यांना ते पाठीशी घालण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. हे मी जबाबदारीनं सांगतोय. मला असं वाटतं या व्हिडिओ नंतर मी ज्यावेळेस क्रमशः बोलेल त्यावेळेस तुम्हाला काही अंशी धक्के सुद्धा बसतील. त्याचं काही कारण सुद्धा असं आहे, कारण विद्यापीठामध्ये जो सावळा गोंधळ सुरू आहे तो फक्त पैसे कमवण्याचा आहे. प्रत्येक गोष्टीत पैसा कमवला जातो. स्टेशनरीत लाखो रुपये त्या ठिकाणी कमवले जातात. परीक्षेच्या एक्झाम मध्ये किंवा पेपर फोडण्यामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये सुद्धा आर्थिक लाभाच्या गोष्टी आहेत. डिग्र्या विकल्या जातात. असंख्य अशा गोष्टी आहेत जिथं तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही. वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं सगळीकडे सावळा गोंधळ आहे. या विरोधात कोण बोलणार आहे की नाही? तिथं काही लोकांनी ठाण मांडून बसलेत. विद्यापीठामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की तिथल्या प्रमुखांना जे वाटेल तीच लोक त्या खुर्चीवर बसतात. त्यांच्याकडं त्यांची त्या पदासाठी पात्रता नसताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे लोक खरे प्रमोशनला ड्यू आहेत त्यांना बाजूला सरकवलं जातं आणि या सिस्टीमच्या हिताची जी लोक आहेत त्यांना त्या खुर्च्यांवर बसवलं जातं. हा सुद्धा विद्यापीठातला फार मोठा सावळा गोंधळ आहे. या सगळ्या गोष्टींची खरं तर चौकशी झाली पाहिजे. मी माननीय राज्यपाल महोदय असतील, सन्माननीय मुख्यमंत्री असेल, राज्य सरकार असेल यांच्याकडे तक्रार लेखी करणार आहे की विद्यापीठाच्या या सगळ्या बोगस डिग्रीच्या संदर्भातली जी काही लाखोंचे व्यवहार करून डिग्र्या वाटप केल्या जातात त्याची चौकशी तर झालीच पाहिजे. पण तोपर्यंत या कुठल्याही व्यक्तीला त्या पदावर बसू नये. आणि जर म्हणजे बघा, चांगले विद्यार्थी नापास होणार, त्यांना त्या शैक्षणिक सवलती मिळणार नाहीत, तो वंचित राहणार. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे मलिदा आहे त्याला थेट त्या ठिकाणी तो डिग्री होल्डर घेऊन किंवा पास आउट होऊन तो बाहेर पडणार. म्हणजे चांगले विद्यार्थी नापास आणि बोगस विद्यार्थी पास, अशी जर विद्यापीठाची टॅगलाईन असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. आणि या विरोधात पुणेकर, नुसते पुणेकरच बोलून चालणार नाही, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत येणारी सगळे जिल्हे आणि त्या जिल्ह्यातले ही सगळे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये असणारे विद्यार्थी यांनी सुद्धा या विरोधात आता आवाज उठवला पाहिजे. आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेड हे अग्रेसर असेल, पुढाकार घेईल. कारण विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर आपण आज नाही बोलणार तर शिक्षणाचं बाजारीकरण आणि कुणाचीही मुलं असू द्या त्यांच्या जर शैक्षणिक, आर्थिक आणि वार्षिक नुकसान होणार असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. प्रत्येक भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्हाला बोलावं लागेल आणि तेही रोखठोक. पुढची व्हिडिओ घेऊन विद्यापीठाच्याच एकंदरीत भ्रष्टाचारासंदर्भात लवकरच आपल्या समोर येईल. दररोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला पोलखोल पाहायला मिळेल. धन्यवाद. जय शिवराय.